हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है। जो भी करे मिलके दोनों, उसी में है सुकून कितना। झोप आली बाबा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आम्हीची खातिरदारी म्हणजे तुम्हाला माहितीच, जोरात बिचाऱ्या झोपल्या नाही, 6ला उठल्या, आंघोळ बिंघोळ करून. झालं ना, कधीच उठून मोबाईल वर खेळत होत्या. मी आणि मामी कधीच उठलेलो. बायकोला घेऊन दे जाऊन माझी. कोण? तुझा नवरा आणि आंघोळ बिंघोळ करून आला. पहिला नंबर आमचा. ते सोड, आंघोळ बिंघोळ करून रेडी तुझा नवरा. आम्हाला जायचं ना नेक्स्ट डेस्टिनेशन. युरोपलाच जाऊ देवा. आणि मंडळी बघा आमची सगळी ब्रेकफास्टला बसली. आणि सोडे पोहे बनवलेत स्पेशल. श्रुती मामी स्पेशल सोडे पोहे. स्पेशल सोय आहे की नाही सोडे पोह्यांची. या दोघी बघा जसं काय याच्यात आल्यात, राणीच्या बागेत आल्यात. त्या दोघी बघा राणीच्या बागेत आल्यात, उलट्या बसल्या. आणि शहापूर म्हणजे हे फाल्गुनीचं शॉपिंग सेंटर आहे. शहापूर म्हणजे असं काही नाही. आली की बस शॉपिंग. मॅप लावतो. त्याला चालल्यात ना ग. एवढी बडबड करायला लागली, एवढी बडबड. आणि तो छोटा बॉल कुठे पडलेला ग? अभि मला नाही जमत, कसं करायचं? हे कर. अगं लागेल लागेल, काय करते? बघू काय भेटलंय. कुठे भेटले? सीटच्या खाली होते का? ते कसलं टॉयचं आहे का तुझ्या ते बॉल? टॉयचं आणि एक खेळायचं आहे का? बडबड म्हणून थांबत नाही, एवढी कठीण कठीण झालंय. अच्छा मागे नाही म्हणायचं, पुढे म्हणायचं असतं. करतो थांब. चलो. आणि अशा रीतीने आमचा प्रवास इकडे संपत आहे आणि लवकरच आपण आर्याला ट्रिपवर भेटणार आहोत आमच्यासोबत. बाय 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 बाय. आता कधी याल? आता काय लगेच संध्याकाळी. नक्की. थँक्यू एवढी छान छान आमचा छान सोय केल्याबद्दल. छान सोय केल्याबद्दल. येस, फायनली आमच्या ट्रिप पार्ट 1चा एंड झालेला आहे. ट्रिप पार्ट 2 चालू झालेली आहे. सुपर एक्साइटेड फॉर. नानू मी बसू का? चला. अँड द जर्नी बिगिन्स. एसी लावली. ओके लेट्स गो. चालू मध्ये मेकअप चालू झाली आहे कारण की घाई घाई झाली आमची जास्त. आणि माझा फोन आम्ही जरा एका ठिकाणी गेलेलो आम्ही. ते काही शूट नाही करू शकलो पण शूट नाही केलं का तू? तशी ओळख आमची झालेली आहे आणि आता इट्स लाईक फॅमिली ओनली. सो असे 4-5 फॅमिली आम्ही आहोत. सो पाटील फॅमिली, महाडिक फॅमिली, दुर्गे फॅमिली, टाकळे फॅमिली आणि वायकुळ फॅमिली. आम्ही सगळे भेटतो वन्स अगेन ॲट अ ब्युटिफुल प्लेस. चला निघालो आहोत आणि हाच एक रिझन होता. आणि ज्या प्रकारे आम्ही ज्या ठिकाणी आता चाललेलो आहोत तो आम्हाला सजेस्ट केलेला आहे उमेश दादांनी, उमेश महाडिक दादांनी. आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितलंय ना की रूट्स आपण म्हणजे 3 स्टार हॉटेल किंवा चांगल्या हॉटेल्स आपण राहतो त्याच्यापेक्षा हे फार्म हाऊस आहे. म्हणजे प्रॉपर फार्म हाऊस आहे की त्याच्यामध्ये शेती आहे, मस्त बॉनफायर, या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्यात. इवन एक छोटासा झरा वॉटरफॉल छोटावाला आहे, त्यांनी ते फोटोमध्ये आम्हाला दाखवले. सो आम्ही त्या गोष्टीसाठी जास्त एक्साइटेड आहोत.
लेट्स सी कोण कोण भेटतोय. आणि जसं की अर्जुनने सांगितलं, वायकुळ फॅमिली, महाडिक फॅमिली, टाकळे फॅमिली आणि पाटील फॅमिली आणि स्वतः आम्ही दुर्गे तिथे आम्ही भेटणार आहोत. आणि आज खूप मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत. आणि संध्याकाळी सनी दादा माझ्यासाठी एक गाणं बोललो. फ्रेंड्स साठी. सो भेटूया सगळ्यांना थोड्याच वेळ. चलो. नेचर टच द फार्म, इको फार्म आणि छान आहे. आणि इकडे काहीतरी हे आहे की आलं कोणतं बेल वाजवायची. आणि फाल्गुनीचं गॉगल बघा किती सुंदर आहे. केस आले माझे सगळे. मायकल कॉर्स नाही, सायकल चॉर्स आहे. सो आता हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे, ते म्हणजे हे डिझाईनवाले ग्लेस जे की ऑर्डर केले आहे फ्रॉम स्क्रॅप शॉप. जे ज्ञानाचे पण नेमवाले केले आहेत, माझे असे केलेले आहेत. आणि अजून एक ब्युटिफुल थिंग आहे, ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवेन. सो नक्कीच डू चेकआउट. वाजव बेल वाजव. शाळा सुटली, शाळा सुटली. आम्हाला लिटरली असं होतं स्कूल मध्ये. हॅलो. तुका नॉर्मली बेल्स असतात. आणि ऑलरेडी आमच्या मंडळींच्या गाड्या आलेल्या आहेत इथे. खरंच फार्म हाऊस आहे रे, मस्त एकदम. हे उटी 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 बघ फाल्गुनी. उटी तिकडे लावली तरी चालेल. हॅलो. घंटी मारा आणि तुम्हाला एंट्री करायची. हाय फाल्गुनी. सनी कुठे? त्यांना ही काय रील मधलं काय पार्ट आहे का? ही वॉन्ट टू शूट. चला चला चला. घंटी मीच वाजवेन, माझाच घ्यायचा आहे तुम्हाला. चल चल घे मागे घे. आणि गाडी अशी घेऊन रिवर्स ट्रॅक बोलताय. तुमचा भाईचारा मला माहिती आहे. जेवढं इको फ्रेंडली मटेरियल वापरता येईल तेवढं वापरलेलं आहे. आता हे रस्ते जे आहेत ना, विटांचे तुकडे आहेत. म्हणजे आमची वीट बसती होती, त्या विटांच्या तुकड्यांनीच हे केलं. म्हणजे पर्पज काय ती गाडी फसायला नाही पाहिजे, चिखल नाही झाला पाहिजे आणि पाणी आतमध्ये मुरलं पाहिजे. हे सगळे देशी झाडांचं कलेक्शन आहे आपल्याकडे. म्हणजे हे झाडाचं सांगा नको. हे करण हे कसलं आहे मोठं आहे? हे मोठा बांबू आहे का? इंडियातला करण तेल वगैरे ऐकून असेल, स्किन डिसीज करंजेचं तेल असतं. किंवा त्यांच्या ज्या ही करंजची शेंग आहे त्याच्यामध्ये बी असते, बीचं तेल निघतं, ज्या स्किन डिसीजला वगैरे वापरलं जातं. आणि त्याचा चोथा जाऊन मच्छर रिप्लांटसाठी वापरलं जातं. आणि हे गावातलं काय टॉयलेट पेपर. हे सगळे म्हणजे पाणी नसेल ते ह्या थोड्या फांद्या घेऊन गेले जंगलामध्ये. टाईपचे ना बांबूस आहे ना त्यांच्याकडे. एक 12-13 आमचा फार्म हाऊस बघतो ना, सेम असंच. आणि आम्ही दोघे बघा सेम थोडे अजिबात सेम नाही. थोडे फॅमिली हे काय रिंगा काय? 0.5 1 2 3 रिंगा यांचं नवीन काहीतरी आहे. आपल्याला शॉक बसते. रिंगा कधी करतो आम्ही, जेव्हा सगळ्यांचे एकाच वेळेस बाहेर निघतो. अच्छा ओके. हॅलो. एकदम मस्त. हॅलो कशा आहात दादा? बापरे. वाव वाव वाव.
तू तर मला मॅचिंग मॅचिंग काय घातलंस मग कोणी घातलं नेक्स्ट लेवल. मी काली ब्लॅक घालून छान आहे ना. तुम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग करून आले. येस, मस्त मस्त मजेत ना एकदम. आपण दोघं मॅचिंग करू. हे सगळं ते किती बोलले नाही हे पण मॅचिंग आहे आपण ना बोलता पण मॅचिंग करा. मी उमेश दादाबरोबर मॅचिंग आहे. मी पण मला मॅचिंग आहे. अरे हा सिरियसली ऍक्च्युअली सगळे सेम कलर आहे. आता श्वेता कोणाच्या गटात जाते ते कळालं चप्पल बाहेर तुम्हाला पहिला टूर एक हे चप्पल काढायची आहे का फार सुंदर हा किती छान हो ना. हे पेंटिंग आपल्याकडे तो लहान मुलं झाला होता ना प्रसाद गावडे. तेव्हा थोडा एक इव्हेंट होता म्हणजे आर्टिस्ट प्रोग्राम जे होते ना जे मधले होते काही भिवंडीचे होते आणि एक दोन पेंटिंग चांगलं होतं ते दिले नंतर आपलं जे मुलांना बघायला भेटत नाही आता हे सगळं कल्चर बघायला भेटत नाही पिठासाठी वॉटरफॉल नॅचरल वॉटरफॉल. एक ताई उभा व्हिडिओ वा फार सुंदर जिजू एक उभा व्हिडिओ काढा. QR चे याच्यामध्ये कुठे कॉन्क्रीट स्टील वगैरे नाही आहे. अच्छा कॉन्क्रीट स्टील नाही आहे का ही काचेची कौल आहेत म्हणजे पावसाचं पाणी पण बघतो आणि रात्रीचा चंद्रप्रकाश चंद्रपूर आणि दिवसा उजेड पण छान आहे ह्या दोन AC आहेत आमच्या. कुठे आहे तशी ही समोर दिसते ना अच्छा हा ओके नॅचरल एसी इकडे येऊन इकडे बाहेर जातो आणि ते 24 तास 24 आवर्स ओपन आहे. हे जेवढे असतो ना आया रुको त्यांना जसं दाखवलं तसं ते मातीचं फ्लोरिंग आहे. मातीचं तुम्ही तुम्हाला नेहमी सांगाल ना हो अच्छा बेड पण मातीचं आहे. हा मातीचाच आहे. मातीचा आहे बेड पूर्ण आणि त्याच्यावर गादी टाकली उन्हाळ्यामध्ये बरं पडतं झोपायला. थंड हे होमवरती गरम होतं ना. एरिया या साईडला क्लायमेट जास्त चांगलं आहे आपल्यापेक्षा मुंबईपेक्षा बिकॉज ह्युमिड नाही आहे ना. North East main thing. हा एक नंबर ओ माय लोकलच आहे गावातच आहे. या मातीच्या व्हेरी नाईस एक नंबर ना व्हेरी नाईस. खूपच हा छान. स्टोन आहे. तेव्हा ते बाळली नाही आहे का तेव्हा तिकडे काय गंगा आम्हाला लागतं आणि आम्ही आता समोर करतो. हे व्हेंटिलेशन म्हणजे एक्झॉस्ट फॅन नाही आहे ना आणि वरती हे जे नॅचरल लाईट हा. स्मोक टॅक्स पण म्हणतात किंवा आपण इथे बाथरूम थोडी डिझाईन चेंज आहे. तो सिनियर सिटीजन म्हणून असा ओके नाही छान आहे जाळी त्यांनी काढली. साफसफाई ही कन्सेप्ट छान आहे मला आवडली मातीचे बेड हे जेव्हा बाकीच्या टायमाला हे काढून टाकतात ते नॉर्मल डायरेक्ट सो आम्ही एवढे छान तीन बेडरूम पाहिले आणि इकडे बघा हा कन्सेप्ट पण छान आहे आणि डायनिंग टेबल ते बाहेर नंतर जाऊया पहिलं असं बघून जाऊया ना बाहेर नाही किचन बघून जाऊया असं माझं म्हणणं आणि किचन बापरे एवढा मोठा किचन आम्ही कधी बघितलं नाही अहो आमच्या इकडे 1 BHK फ्लॅट येतो एवढा मोठा ते राहायला सुद्धा खाण्याचं अच्छा ठाण्याला राहतात का सुगंध छान येत आहे. तुम्ही कुठं आलाय उरण कुठून उरण करंजाशी आलं मग मच्छी करंजाशी आणायची ना करंजाची बोटींची मच्छी डायरेक्ट आता बोटी बंद असतील ना पण बोटी जातात का
इकडे त्यांनी मस्त बाहेर जागा वॉशिंग मशीन अच्छा इकडे चूल आहे इकडे. गरम पाणी हे बार्बीक्यूचं तिकडे सेक्शन. ही पूर्ण टेरेस आहे. त्या टेरेसवरती पूर्ण आपलं सोलरचं टेरेस आहे फक्त वॉटर. त्याच्या टेरेसवरती मग पूर्ण सोलरची सिस्टीम आहे. सोलर वॉटर हीटर आणि सोलर लाईट. ह्यातून नॅचरल वॉटरफॉल तुम्हाला व्हिडिओ वाटवला होता पण बाकी कोणी कुठे असू दे. हे बघा हा माणूस डायरेक्ट इकडे किचनमध्ये थेट क्रेझी फूड विथ रंजिता. इथे फूडच्या जवळच असणार. हा मग गप्पा आमच्या चालू आहेत. गप्पा. ह्याच्यामध्ये कोणतं काय हा. टाकायचं, कोणती भाजी छान आहे, छान ते आमचं सगळं चालू आहे. ताईचं खूप मोठं चॅनल आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर ती पण छान फूड बनवते, पण आम्हाला बोलवलं ना अजून खायला कधी. चला कंटिन्यू करा. बोलवलं येऊ ना. आणि इथे मावशीने मस्त आमच्यासाठी कॉर्न बॉईल केलेलं. आणि असं वाटतं बाहेर थांबावं, घरात नाही थांबावं, कारण की एवढं छान बाहेर वातावरण आहे. हॅलो मगाशी तुझा हॅलो कट केलेलं मी. तू कोणाच्या पैसे कधीकडे बघ इकडे बघ. म्हणजे नवऱ्याला फॉलो करता तिच्या तुम्ही असं म्हणायचं. सेम हे आमच्याकडे हेच पद्धत म्हणजे असंच. आणि इकडे बघा रिव्ह्यू मला माहितीये मटणासाठी काय मी वाट बघत नाही नाही, बसू शकत. आणि ते पण घरगुती मटण आहे. कधी आणि तुम्हाला माहिती मी घरी असल्यावर आई मला लगेच वाटीमध्ये काढून पुढे देतात. सो आता या पण आमच्या आईसारखे आहे. मग त्यांनी लगेच मला वाटी पुढे केली तर मी काय नाही बोलते. तुला झालं असेल कधी होतं आणि कधी मी टेस्ट करते. सो इकडे कोळंबी पण बनवली एवढी छान. मला कंट्रोल नाही होते आता तुला बघून. हा ना. आणि ह्याच्यात काय मटण आहे हे आता तू घेतलं. बस भूक लागली आता काय माहित नाही. म्हणते काय तू अशी करते पेच पिऊन आली आणि हा हाथ पैच ऐसा डिफरेंट डिफरेंट चाहिए. उसी पैच में नहीं जिंदगी जिएगा ना, सामने वाला तो हो जाएगा ना. एनर्जीचं डिस्कशन चालू होतं. इथं सर्वात जास्त कोण एनर्जेटिक तो अरे नो डाऊट विदाउट एनी डाऊट. कसं काय हँडल थोडीशी आत बँड नाही तू थोडी बँड हो. फोटोशूट चालू आहे. एखाद्या डोळे बी बंद आले तर 1 2 परफेक्ट. आता सिलेक्ट करायला तुझा अय्यम्मा. आता इथे बघा ही रील शूट. हा इकडे करायचं. तरी सेफ कर. आता एक काम करा. रील जेव्हा रेडी होईल ना तेव्हा तुम्ही बघा याच्या मागची किती मेहनत आहे. हा चालू आहे मंडळी. तर बरं ही जी प्रॉपर्टी ही संकल्पना जी आहे ज्यांची आहे 8 एकरमध्ये एवढा मोठ्या परिसरामध्ये त्यांनी बांधलेलं आहे विष्णू मड हाऊस. ते तुषार म्हात्रे पण आपल्या बरोबर आहेत. सर या तुम्ही पण या. बरं एवढं सुंदर यांनी बांधलेलं आहे. म्हणजे संकल्पनाच खूप वेगळी होती. आणि अजूनही आम्हाला गप्पा यांच्यावर मारायच्या आहेत. आम्हाला त्यांनी स्टार्टिंग पासून येता येताना सगळी माहिती दिली यांनी.
आम्हाला अजूनही ते म्हणाले की यार उद्या पण आपण काय एक्सप्लोअर करणार आहे. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेलच. तर शिस्तपणे चॅनलमध्ये आणि पुढे कंटिन्यू करा. सबस्क्राईब करा. आजच्या मॉडर्न जमान्यात हे इट्स अ ट्रीट टू हॅव लाईक दिस, लाईक हे एवढं छान जागा त्यांनी आपण बनवली सध्या आहे. ना सगळीकडे गाव 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 करत असतो, पण गावात जायला आणि ते गाव पण एन्जॉय करायला मिळतच नाही. एक्झॅक्ट त्या गावात जाऊन पण तो वायफाय असतोच की, एसी असतोच की, सगळं असतोच की, टीव्ही पिव्ही. पण एक पोरं मी गावात सांगेल, जाऊन पण फिरतायत हे बाहेर. एका रात्रीत झालेलं नाहीये. त्यांचं खूप वर्षांचं ते स्वप्न आहे जे त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे आणि ते एवढं सुंदर प्रकारे त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे, म्हणजे आपण काहीच लुक्स नाही काढू शकत. आणि छोट्या छोट्या गोष्टी अगदी ते टाळीपासून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एकदम स्वतःच्या डोक्यात लक्षात ठेवून ते सगळं करतो. खूप सुंदर दुसऱ्या खूप मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. आता काय आम्हाला भूक लागलेली आहे. चला रे, चला. चला मंडळी चला. आम्ही कुठे जेवली? एवढंसं चौघे टेस्ट केलं ना? काय? सो फायनली आम्ही परत एकदा सगळे भेटलेलो आहोत. अरे मंडळी तुम्हाला अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट म्हणजे की आता ही ट्रिप काय म्हणतात याचं सगळं प्लॅनिंग एक्झिक्युशन उमेशजी केली गेलेलं आहे. आपण श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करूया. श्रीफळ आणि सत्कार होता. अजून एक गोष्ट म्हणजे उद्या तुम्हाला ब्रेकफास्टला नंतरची ट्रिप कुठे असणार आहे ते अभि दुर्गे सांगणार आहे. आपल्याला सांगणार आहे, त्यांच्यासाठी सरप्राईज सरप्राईज कट. हा तुमच्यासाठी तुमच्यासाठी surprise. आम्हाला सांगणार. सगळीकडे काय तुम्हाला नाही म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की आता प्रत्येक वेळेला आम्ही प्लॅन करतोय. हे काय आहे की जेव्हा जेव्हाही आम्ही काही ट्रिप प्लॅन करतोय तर एका माणसाने इनिशिएटिव्ह घ्यायचा. जसं की लास्ट याला सनीने इनिशिएटिव्ह घेतला होता हे सगळं ऑर्गनाईज करण्याचं. यावेळेला मिस्टर उमेशने घेतलंय. त्याच्यानंतर मग आता नेक्स्ट ट्रिप आमचा नंबर होता पण त्या अभिने मध्येच गाडी घुसवली ना. अभिने गाडी घुसवलेली त्यांनी आहे. सांगणार नाही, मग आम्हाला करायचं पण म्हणजे आम्हाला माहिती आहे जेव्हा रंजिता ताईचं येणार रिटर्न तेव्हा ती आम्हाला आणि विथ रंजिता म्हटलं की खाण्याची राहण्याची खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय. दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी. अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी.